एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार, शिवसेना पक्ष ठाकरेंनाच मिळणार. शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पक्ष आणि पक्षचिन्हांबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाचा पक्ष कसा अवैध आहे हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी पटवून दिलं. आता शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. याच दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा केला. शिवसेना पक्षाबाबत सुनावणी होण्याआधी आता अनेक शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. ठाकुर्ली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच दरम्यान संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत मोठा दावा केलाय. शिंदे गटात चलबिचल सुरू असून त्यांच्या समोर आता दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय उरलाय. भाजप आणि प्रहार पक्षात ते विलीन होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला. सुप्रीम कोर्टात पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. कपिल सिब्बल हे कदाचित आपला युक्तिवाद संपवतील. कोर्ट आज शिंदे गटाची बाजू ऐकून घेणार आहे. दरम्यान फक्त विधिमंडळातील काही आमदारांचा गट फुटला म्हणून मूळ राजकीय पक्ष फुटला असं मानता येणार नाही. ही भूमिका सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर स्पष्टपणे मांडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या मनात काही प्रश्न आणि शंका होत्या. या सर्व मुद्द्यांवर समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलं. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक कायदेशीर नियम न पाळता सत्तेत सहभागी होत असतील तर त्याचा लोकशाही आणि संविधानावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे आळा घालण्यासाठी न्यायालयानं बंधन घातली पाहिजेत असं संजय राऊत म्हणाले.